कल्ला मस्ती धमाल खाला दंगा खुशाल झाली घंटा आता मधली सुट्टी घोरातून ये समोर दडलेले एक पोर पाहिजे तयास मधली सुट्टी किती रंग त्यांचे किती गंध त्यांचे विचारून घ्या या फुलांना जरा नको सारखी शिस्त आणि पहारे मुलांना हाती द्या ना मुलांना जरा किलबिल त्या पाखरास वाऱ्यावर वाहण्यास देत जाई पंख मधली सुट्टी घोरातून ये समोर दडलेले एक पोर पाहिजे तयास मधली सुट्टी मधली सुट्टी ही घंटा दिसते ना आपल्या आयुष्यामध्ये फार महत्वाची गोष्ट आहे कारण आपण शाळेमध्ये असताना सतत वाट बघत असतो की ही कधी वाजेल आणि कधी मधली सुट्टी होईल नंतर ही गोष्ट आपल्या आयुष्यातून निघूनच जाते नोकरीत बिझनेसमध्ये किती मनात आणलं तरी मधली सुट्टी होत नाही आणि तेव्हा या घंटेची वाट बघूनही काही उपयोग नसतो कारण बॉस आतमध्ये असतो पण आज तुम्हाला मी त्या शाळेत पुन्हा एकदा घेऊन जाणार आहे ते दप्तर पाठीवर अडकवणार आहे आणि खरं सांगू असा कोणीच नसतो जो शाळेमध्ये कधीच काहीच विसरत नाही पण आपण शाळेत कितीही विसरलो तरी शाळा आपल्यामध्ये कायमची जमा होते हे महत्वाचं आजही काही कंटाळवाणं घडत असेल ना की मनातल्या मनात ही मधल्या सुट्टीची घंटा जोरात वाजायला लागते खरं सांगू शाळेत असताना असं वाटायचं की एकदा तरी मधली सुट्टी 5 मिनिटं लवकर व्हावी 4 मिनिटं तरी लवकर व्हावी पण कधीच नाही आई शपथ सांगतो कधीच मधली सुट्टी 1 सेकंद लवकर झाली नाही पण आज या मुलांना मी ती संधी देणार आहे त्यांची मधली सुट्टी व्हायला अजून खरं तर 5 मिनिटं आहेत पण आमच्या शाळेसमोरच्या रस्त्यावरून नेहमी बँड पथकं जायची पण काही दिवसांनी ती जाणं बंद झालं कारण आमच्या वर्गात एक मुलगा होता जो त्या बँडवाल्यांसमोर जाऊन मुद्दाम चिंच खायचा आणि त्यांनी चिंच खाल्ली की त्यांच्या ट्रम्पेटमधनं लाळ गळायची त्याच्यामुळे त्या मुलाला भेटलं नसतं तर आमच्या शाळेलाच न भेटण्यासारखं होतं कारण आमच्या शाळेतलं खरंच ते रत्न होतं तसं या शाळेमध्ये काही रत्न आहेत काही नमुने आहेत ज्यांना भेटल्याशिवाय आपली ही शाळेची भेट पूर्ण होऊच शकत नाही अशा रत्नांना भेटू हे जे चिरंजीव आहेत जे बसलेत कसे बघितलंस का म्हणजे फुल है मेरा नाम हा काय नाव तुझं तुम्हाला काय हवंय मग ठीक आहे सॉरी बाबा तू काहीच बोलणार नाहीस का माझ्याशी बोलणार आहे तसं काही नाहीये फक्त मला रिझन द्या मला इच्छा तुझ्याशी बोलायची तर माझ्याशी प्लीज बोलशील का आणि मी तर असं ऐकलं की तू चिडून फेकून मारतोस त्यामुळे मला हेल्मेट देशील का एक तुझ्याशी बोलायच्या आधी माझ्याकडे नाहीये तुम्हाला आणायला पडेल पण तू खूप चिडतोस असं मी ऐकलं की तू फेकतोस गोष्टी तू तोडतोस स्कूलमध्ये फेकलेस का स्कूलमध्ये डिसिप्लिन पाहिजे घरात काही चालतं काही चालतं म्हणजे काय केलंस घरी आतापर्यंत सगळ्यात डेंजर माझा लहाना भाई आहे ना त्याला गाडीमध्ये ऑटो लॉक करून दिलंय नंतर उघडलंच नाहीये आणि मग किती मिनिटं होता तो किती तास होता 48 आवर्स टोटल 48 आवर्स 2 दिवस हो आणि मग आई बाबा ओरडले नाहीत तुला त्यांनीच पनिशमेंट दिली तर का आवडेल ते कारण तो खूप मस्ती करत होता ते आईचं एक इयरिंग आणि एक नेकलेस होती ना
त्याने खेळणं समजून असं फिरून फेकून दिलं होतं. पण मला असं वाटत नाही आई ठेवेल इतके दिवस. आणि तसं असेल तर मग एकदा घरी येऊन आईशीच बोलायला पाहिजे आणि पप्पांशी. या तुम्ही, तुम्हालाही माहिती पडेल. अरे बापरे, मला नाही ना ठेवणार कुठे कोंडून. आता ते त्यांच्या भरोश्यावर, माझ्या भरोश्यावर नाहीये. म्हणजे मला एकूण लक्षात आलं की तू आणि तुझा भाऊ काही फेकू शकता. हो. आणि मला एकदा आईबाबांना पण भेटायचं, पण मला त्याची पण थोडी भीती वाटते. कारण तू मला नाव सांगायला तयार नाही, ते तर काय करतील, तर तू मारणार नसशील मला. मी का मारेल? प्लीज नाव सांग ना पटकन, प्लीज प्लीज. आणि मारू नका प्लीज. तुझं रविमान इराणी. रविमान इराणी, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. तुझं नाव काय रे? माझं नाव जसकरण आहे. जसकरण म्हणजे काय रे? जसकरण म्हणजे मला नाही माहिती नाही ना. तुला माहिती आहे का आपल्या प्रोग्रामचं नाव मधली सुट्टी आहे. आणि मधल्या सुट्टीत सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट काय करतात तर लोक डबा खातात. पण मला एक गोष्ट माहिती आहे की तू डबा खातच नाहीस काही करून. नाही, मला जंक फूड आवडतो. मी डब्बा मीन्स मला ज्यादा नाही आवडतो तो डब्बा. मग काय करतोस तू त्याचं? मी कुत्र्याला देतो. कुत्र्याला देतो. आणि मग घरी काय सांगतोस मम्मी पप्पांना? की मी खाल्लं. खाल्ल्याने शक्ती कशी येणार तुझ्यामध्ये? कारण नाही तर काय होईल माहिती का, तुझा कुत्रा जाडावी हो की नाही आणि तू बारीक राहशील. पण जरा खायला पाहिजे बाबा. हो. आणि प्रॉमिस? प्रॉमिस. थँक्यू. या फडके साहेब. बरे आहेत? हो. सांग ना तुझ्याविषयी, मला खूप उत्सुकता वाटते तुझ्याकडे बघूनच. माझं नाव साहिल राहुल फडके आहे. माझ्या स्कूलमध्ये सगळे ओळखतात. तुला सगळे ओळखतात? सगळे एकूण एक. म्हणजे लोक समजतात तर या स्कूलमधला डॉन नाही तर स्मार्टच मुलगा आहे. सगळे सगळे हो. मला जर प्रावाशीच्या मुलांनी एकाने जर मारलं, अख्खी स्कूल ते प्रावाशीवर तुटून पडेल. अख्खी धरून चालायचा प्रिन्सिपल, मोठे लोक या बसमध्ये पण हत्यारे बित्यारे घेऊन तुटून पडतील. हत्यार? हो. पण मला एक सांग, हे तू मगाचपासून म्हणतोस की मी हत्यार घेऊन दुसऱ्या शाळेत जाईन, बस मधनं सगळं भरून जाईन. नाही, ते खोटं बोललं. खोटं पण बोलतोस तू? मला खोटं बोलायला खूप आवडतं. बेटा असं नाही करू. एक मला ते विचारायचं आहे, ते तुम्ही ये महिन्यात ते तुम्ही गायलेले का गाणं? नाही. नवीन पोपटा? नाही. कोणतंच नाही? कसं काय? तर ही दोन नाही गायली, मैना आणि पोपटाची. मी पक्ष्यांची गाणी नाही गात. का? पक्ष्यांची गाणी मी नाही गात. मग लोक तर म्हणतात ना ते मी गायलं म्हणून. कोण लोक? कुठला तू रे? त्र्यंबकचा. तिथे त्र्यंबकला लोक असं म्हणतात नवीन पोपट मी गायलंय आणि येगोये मी गायलंय. हो. सगळे लोक एकूण त्र्यंबक. तुझ्यासारखे दिसतात त्र्यंबकची लोक सगळे. हा? पुढे का? वडील काय करतात फडके साहेब तुमचे? पुजारी आहे. अरे मग पुजारी वडील आणि तू काय म्हणतो तुला डॉन व्हायचंय? काय आहे की नाही तुला? डॉन नाही. डॉन नाही ना? मी खरं खर्च तर सांगायचं तर पुजारीच होणार आहे. पण मग ते हत्यारं घेऊन वगैरे? ते खोटं बोललो. अरे पण पुजारी माणूस पूजा सांगणार म्हणतो, खोटं कसं बोलतो? माझे बाबा पण बोलतात तर आता काय सांगतो. खूप दिवसापासून मला म्हणतात, बाबा तुला मी सायकल आणू द्या, टोपर वाटाल सायकलचा तर एक पण पत्ता रे. रवी सायकल बनवत नाही, जुनी सायकल नीट कळत नाही, नवीन असा काय पत्ता. पण काय तुला येते पूजा सांगता? नाही, थोडं शिकतोय. थोडं. कसली पूजा येते तुला? कसली पूजा सांगतात बाबा तेव्हा आवडतं सगळ्यात? काल सर्प. काल सर्प? तू खाली कशाला येतोय माझ्याजवळ? इकडे थांब. मला भीती वाटते. हत्यारे बित्यारे बोलतोस तू, काल सर्प म्हणतोस तू. खोट हसूस काय? फडके साहेब मला पूजा सांगता का? सामान लागतं. सामान? पूजेचं फुलं वगैरे, ते कलश वगैरे, पाणी विली भरावं लागतं. आम्ही काही कपडे स्कूलच्या कपड्यात पूजा नाही सांगत. आणि असं काय करतो बोलतो? नाही, ते सहज सुचलं. गाणं म्हणतोस? हो. कुठलं म्हणतोस? कोणचं पण? मराठी. म्हण ना.
येथे व तुझ्या दारी आलो ओ गुणगान गाया तुझ्या विणा मानसाचा जन्म झाली माया मध्येच ना गाता गाता असं वाजली करतोयस ना? हाक उतार कराया आभाळाची छाया तुझी समिंदराची माया मोरया मोरया मोर मोरया 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 गरीबाचं वाण तुझं बरं, करा ऐक ना, करा ऐक वंदी ना अहो भडके साहेब ऐक. गरीबाचं वाण ठीक आहे, तुझं एक रूप झाली तुझी शक्ती तुझी भक्ती एक रूप धरली हे देवातली आक उतार बस. कराया बस. आभाळाची थँक्यू पूजा सांगितल्यासारखं वाटलं मला. एक मी ठरवलंय मात्र, मी आणि माझे मित्र आणि सगळ्या मी महाराष्ट्रातल्या मित्रांना सांगतो, कोणी अजून काही वर्षानंतर जर त्र्यंबकला गेलात पूजा करायला, कालसर्प किंवा अजून कुठली पूजा, तर आपल्याला एकच पुजारी पाहिजे म्हणजे फडके बुवा. दुसऱ्या पुजाऱ्यांकडनं तुम्ही पूजा केलीत तर बघा, कारण इतका गोड, इतका स्मार्ट, इतका डॉन, थोडासा खोटारडा. डॉन नाही कधी पण खोटाडे नुसता पुजारी आणि इतका वेगळं गाणं गाणारा पुजारी आपल्याला कधीही मिळणार नाही. तर बुवा मला जरा आशीर्वाद नाही द्याव काहीतरी द्या तुमच्या द्याव द्याव काहीतरी द्या. असं आता मागितल्यावर असं म्हणून दिला. आत्ता खरं तर मला या शाळेला भेट दिल्यासारखं वाटतंय. काय धमाल आली यांच्याशी बोलताना. यांना आणि यांच्या पालकांना थोड्या जास्त शुभेच्छा देतो, कारण यांना बरोबर घेऊन राहणं, यांना वाढवणं, हा कुत्र्याला खायला देतोय, हा फेकून देतोय, हा लॉक करतोय, अशा परिस्थितीत तुम्हाला खूप शुभेच्छा देतो. ऑल द बेस्ट, टेक केअर. तोपर्यंत आम्ही घेतो एक छोटीशी मधली सुट्टी. मेरी विश ये है कि मैं पनिशमेंट दूं सबको, क्योंकि उन्होंने ये एकेडमिक्स और सब बनाया. आता मी तुम्हाला एक धमाल सरप्राईज देणार आहे, पण त्याच्यासाठी तुम्हाला एक आवाज काढायला लागेल. टॅन टॅडॅन. टॅन टॅडॅन. ती जादूची कांडी आहे, जी अशी मी हातात धरली आणि काही मागितलं तर मला मिळू शकतं. तर तुम्ही सांगा की तुमच्या हातात समजा ही आली तर तुम्ही काय मागाल? माझी ही विश आहे की आता जे आपल्या जगात ग्लोबल वॉर्मिंग, पोल्युशन वगैरे सगळं चाललंय ते देवाने अख्खं संपवून टाकावं, म्हणजे आपल्याला जगात काही प्रॉब्लेम्स नसतील. माझी इच्छा आहे की मी ही पूर्ण पृथ्वीला हऱ्या रंगाने भरून देऊ, खूप झाडं लावू सगळीकडे. मेरी विश ये है कि मैं पनिशमेंट दूं सबको, क्योंकि उन्होंने ये एकेडमिक्स और सब बनाया. और दूसरी विश है कि मैं सब चीजों में फर्स्ट नंबर पर आऊं. सबसे पहले मैं जिसने भी ये स्कूल इन्वेंट करी है मैं उसको बहुत बड़ी पनिशमेंट दूंगी, और पढ़ाई भी. अगर स्कूल इन्वेंट भी करी है तो उसमें से जितना भी हमारा टाइम टेबल हो उसमें से स्पोर्ट्स के पीरियड रहने चाहिए. माझी पहिली विश असेल की मी ज्यांनी या छडीला बनवलं त्याला तर थँक्स बोलू, आणि मग असे अजून 1000-2000 छड्या बनवू, म्हणजे मला कधी कमी नाही पडणार यांची. आणि मग एकच विश जी लिमिटेड आहे तसे माझ्याकडे 1000-2000 विशेस असतील. आणि जे बाकीचे जे छड्या राहतील त्याने मी हे विश करेल की जे स्पेशलाइज्ड काइंड ऑफ जेल्स बनवेल, स्पेशलाइज्ड काइंड ऑफ पीपल साठी त्यांचं मी नाव घेणार नाही. आपल्या छोट्या मित्रांनी आपापल्या इच्छा आपल्याला सांगितल्या. आता आपण या जादूच्या कांडीनी आपल्या एका मोठ्या मित्राला त्याचं बालपण परत देऊया. ओळखा कोण आहे हा.
नमस्कार. अरे काय आहे ना ओळख? कसं आहे? मस्त. तू कसं आहे? एकदम मस्त. तू कसं काय इकडे? स्पॉट. बस बस बस, एक 5 मिनिटांनी करूया. कसं आहेस? कुठे आहेस तू? अरे हे काय चालूच आहे आमची धावपळ. हे काय चहा घेणार? चहा चालेल. चहा घेऊन ये. चहा 2 मस्त. हा, सगळ्यांबद्दल अशी तक्रारी माझ्या सकट की आपण खूप जास्त गोष्टी करतो आपल्या जीवापेक्षा. असं नाही वाटत तुला? तू तर करतोच असं मला दिसतंय. हा, 24 तासात 40 तासाचं प्लॅनिंग नसतं. प्लॅनिंग कुठलं? प्लॅनिंग नाही, पण होतं. म्हणजे एकाच वेळेस आपल्याला नाटक करायचं आहे, फिल्म करायचे आहे, सिरियल करायचे आहे. इकडे उद्घाटन, तिकडे उद्घाटन, तिकडे वाचन, तिकडे आणि मुलांना घरी लक्ष द्यायचं ते वेगळंच. आणि आई बाबांना पण भेटायचं, सगळंच करायचं आपल्याला. मित्रांना भेटायचंय आपल्याला ना. एक रिफ्रेश जसं आपण स्क्रीन करतो लॅपटॉपची, तसं एक बटन पाहिजे माहिती माणसाला की एकदा असं स्क्रीन. मी एकदा ना प्लॅन ठरवलाय सगळी. फक्त तो थँक्यू. फक्त तो कोणाच्या बाबतीत करायचं हे मी ठरवलेलं नाही आहे. मी असं ठरवलं आहे की पुण्यावरनं मुंबईला निघायचं शूटिंगला म्हणून, आणि जायचंच नाही शूटिंगला. लोणावळ्यातच थांबायचं. एका कड्याच्या ठिकाणी गाडी आणून उभी करायची, शांत, जिथे अजिबात आवाज नाही कुठल्याही गोष्टींचा, फक्त निसर्गाचा आवाज. आणि अभिषेकी बुवांना आणि आमिर खान साहेबांना ऐकत बसायचं पूर्ण दिवस. रात्र झाली की गाडी काढायची आणि घरी जाऊन झोपायचं. काहीही करायचं नाही. तू मला थोडा जर वेळ दिलास तर आज मी तुला प्रॉमिस देतो की मी तुला तुझी शांतता, तुझा फ्रेशनेस. मी आत्ता लोणावळ्याला जायचं. लोणावळ्याला तुला न नेता, तुला कुठेही लांब न नेता, पुण्यातल्या पुण्यात तू फक्त शूटिंगवरून माझ्याबरोबर अर्धा तास चल. मी तुला असे काही क्षण देतो की तू मला तर नक्की पुन्हा एकदा गच्च मिठी मारशील, पण तुझा उद्या चेहरा वेगळा दिसेल. अँड दिस इज माय प्रॉमिस. तू चल, मी तुला आता काही सांगणार नाही. मी तुला गाणं ऐकवणार आहे का तुला नाच दाखवणार आहे काही नाही. तू फक्त माझ्याबरोबर चल. अरे प्रोडक्शन दादा इधर पुन्हा एकदा मस्त गावे, हसावे, झुलावे, खुलावे, किती वाटते. उतरून ओझे वयाचे चलारे, पहा कोवळे ऊन बोलावते. वर्षांचे पूल आज ओलांडून ये आल्याड, घे तुला हवीच बदली सुट्टी. अरे हे काय आहे सगळं? हेच ते सरप्राईज होतं ज्यासाठी मी तुला एवढा तुझ्या शूटिंग मधनं वेळ काढून इकडे ये असं म्हणलं. कारण मला माहिती आहे की याच्या इतकं तुला आता काही आवडणार नाही. हे मला आवडतात. हे तुला खूप जास्त आवडतात. आणि शाळेतली मजा हीच असते की आपण आपल्या मित्रांना कधी सांगत नाही की तुम्ही मला आवडता, आणि तरी ते आपल्याला खूप आवडत असतात. म्हणून या बात आहे. आता तुम्ही बोला. आता तुम्ही बोला आणि मी ऐकतो. अरे बोलू. मी तुला सांगू का, मी ह्यांना असं अदरवाईज रस्त्यावरती पाहिलं असतं ना, त्याच्यातलं सचिन, हरीश, योगेश आणि धन्या, हे चौघं ना अजून मेंटेन आहेत. बिपाशा बसू सारखे. ह्यांची छपर उडायला हे जवळ जवळ आमचे बाप आहेत का काय असे वाटायला लागले. ते कसं ओळखणार आहे मी? हे बरोबर दिसतंय, तुम्ही लहान दिसता. मला प्रत्येकाकडनं एक एक गोष्ट सुबोध विषयीची शाळेतली ऐकायची. सुबोधचं आठवण म्हणजे साधारणतः 7वीत 8वीत असताना पारूवरती डान्स केलेला, ती आठवण अजून आहे. हो, तेव्हा त्याची पारू झालेला हा होता. त्यामुळे ते कसं बघवेल ते सांगता येत नाही आता. अशा कारण मुलांची शाळा होती तुमची, त्यामुळे पारू पण ही पारोबा पण बालगंधर्व कुठून आले कळलं तुला? शाळेत असल्यापासून तर नाटकांची आवड खूप होती, त्यामुळे बरीचशी नाटकं करायचा. मधल्या सुट्टीत तो कधी गाय वजा कळायचंच नाही.
मधल्या सुट्टीत घर जवळ असल्यामुळे मधल्या सुट्टीत मागच्या गेटवर पण मी तर असं ऐकलं की तुम्ही सगळ्याच मागच्या खिडकीतून किंवा गेटवरून गायब व्हायचा त्याच्याकडून बऱ्यापैकी. शिकलो आम्ही या गोष्टी. त्याच्याकडून शिकलो आम्ही या गोष्टी. हा पण आम्हाला लांब घर असलं तरी आम्ही त्याच्या घराच्या आसपास जायचो. त्याचं घर चांगल्या ठिकाणी होतं अतिशय. आपल्याला याच्यातलं प्रत्येक हसू आणि लाफ्टर कळलेलं जसं नाही आणि त्याच्यासाठी फार महत्त्वाचं असतं. कारण काही गुपितं आणि काही गोष्टी अशा असतात की ज्या शाळेतले मित्र फक्त एकमेकांकडे बघतात आणि टाळ्या देतात आणि त्या इतरांनी समजून घ्यायच्या नसतात तर त्या त्यांच्या असतात. शिक्षकांना त्रास देण्याबद्दल कोणी काही सांगतच नाही. एक मिनिट शिक्षकांना तुम्ही त्रास दिलात का दिला नाही हे सांगण्याचा हक्क तुम्हाला नाहीये, तो ज्यांना आहे. तुम्हाला एक सरप्राईज आहे. म्हणजे केवळ मजा म्हणून आम्ही 10वीत एका गँगनी चोरी सुद्धा केलेली आहे. बालराव सरांनी तर मला असं धरत धरत भिंतीवर नेलं आणि सांगितलं, भाव्या पुढे फुल्या तुला भिंतीत चिरडून मारली ना मी, तू जास्त हे केलं. शिक्षकांना तुम्ही त्रास दिलात का दिला नाही हे सांगण्याचा हक्क तुम्हाला नाहीये, तो ज्यांना आहे. तुम्हाला एक सरप्राईज सरप्राईज आहे. बसा सर. मी पण तुमच्यामध्ये बसतो. पण सर तुम्ही इतके यंग दिसताय. ओळखू येतं सरप्राईज आहे आम्हाला. सर यंग का दिसण्याचं कारण आहे कारण सर स्पोर्ट्स टीचर होते, पीटी टीचर होते, त्यामुळे मुलांकडनं आणि स्वतःचा व्यायाम सतत केल्यामुळे सर फिट आहे. मुलांचा व्यायाम घेत त्यांचा व्यायाम जास्त. सुबोध हा तेव्हा अतिशय पोरकट वाटायचा मला अगदी. 21 वर्षी गोष्ट आहे. पण मी शिस्तप्रमुख होतो शाळेत त्यावेळेस आणि सुबोधच्या खोड्या आणि त्याचे पराक्रम माझ्या कानावर बरेच यायचे. त्याच्यामुळं मी आणि दुसरा म्हणजे नाटकाचा विभाग माझ्याकडे होता त्यावेळेस. तर नाटक मी बसवलं होतं अंधाऱ्यातलं नावाचं, मी स्वतः लिहिलेलं होतं. त्यावेळेस सुबोध आला होता माझ्याकडे की सर मला नाटकात घ्या ना. म्हटलं नाही, तू असला तर नाटकाचं वाटोळच होईल आपले. आणि म्हणून मग मी त्याला घ्यायचं टाळलं. पण त्याचे 2-3 मित्र माझ्याकडे आले की सर आमचा तो अगदी जिगरी मित्र आहे आणि त्याला घ्याच. मग मी त्याला म्हटलं एका अटीवर घेतो, सुबोधनं जर मस्ती दंगामस्ती मारामाऱ्या जर केल्या नाही आपल्या टीममध्ये तर मी घेईन. ते म्हणाले सर आम्ही त्याची जबाबदारी आम्ही घेऊ, तुम्ही घ्या. आणि मला आज अभिमान वाटतं की आज सुबोध एवढा मोठा झाला की आम्हाला त्याचा अभिमान वाटतो. सुबोध यू आर ग्रेट, रिअली ग्रेट. सर किती मोठा कलाकार झाला सुबोध तरी मला असं वाटतं ना की शाळेतल्या सरांचा हात पाठीवर पडला याच्यासारखी गोड गोष्ट आहे. आमचे एक दापके सर होते 10वीला बीला आमचे वर्ग शिक्षक असायचे. तर दापके सरांची ख्याती तोपर्यंतच्या शाळेमध्ये अशी होती की ते खूप मारकुटे आहेत आणि अत्यंत शिस्तबद्ध आहेत. म्हणजे त्यांच्या जवळसुद्धा त्याला मुलं घाबरायची. ते आम्हाला 10वीला वर्ग शिक्षक होते. 10वीला माझ्या वर्गाची निवडणूक झाली मॉनिटर ठरवण्यासाठी. मी वर्गनायक झालो आणि वर्गनायक झाल्यानंतर पहिल्या 5 दिवसात दापके सर आमचे काय चीज आहेत आमच्या लक्षात आलं. आणि त्या सरांनी, मी तुला खोटं नाही सांगत, पण त्या सरांबद्दल जे आम्ही 4 वर्ष शाळेत ऐकलं होतं त्याच्याबरोबर विरुद्ध स्वरूप सरांचं आम्हाला एका वर्षात दिसून आलं. म्हणजे त्या सरांनी इतकं विलक्षण प्रेम आम्हाला दिलं सगळ्यांना. आणि त्यांना सोडून जाताना, ती शाळा सोडून जाताना आम्हाला सगळ्यांनाच खूप वाईट वाटलं. कारण एखाद्या माणसाविषयी आपण खूप चुकीचे ग्रह करतो आणि त्याचं अत्यंत कोमल आणि एक वेगळं स्वरूप आपल्यासमोर येतं. तसं त्या दापकेंचं होतं. आणि नंतर कालांतराने ते गेले. त्याच्यानंतर मी सरांना भेटू शकलो नाही, पण अजूनही सरांच्या स्मृती आमच्या सगळ्यांच्या डोक्यात आहेत. मी एक खूप गोड किस्सा सोबत तुझा असा ऐकला की तुम्हीच सर डस्टरनी मारत होता. नाही हे नाही पण एक सर तुला डस्टरनी मारत होते आणि ते डस्टर हातातून पडत होतं आणि पडल्यावर तू परत उचलून देत आणि ते परत मारायचे, परत पडले की तू परत उचलून देत की हे सर घ्या. दाते सर संस्कृतचे आमचे शिक्षक होते. सर खूप चिडले होते माझ्यावर आणि मला 10 ते 15 मिनटं ते मारत होते. आधी मला त्यांनी पट्टीने मारलं, मग मी लांब जाऊन थांबल्यानंतर त्यांनी कशाने मारू म्हणून हातात डस्टर घेऊन मारलं. ते मला लागलं की मी त्याला परत द्यायचो, परत ते मारायचे.
तर दातेसारखं आहे, आमचे भालेराव सारखं आहे. भालेराव सरांनी तर मला असं धरत धरत भिंतीवर नेलं आणि सांगितलं, भाव्या पुढे पुल्या तुला भिंतीत चिरडून मारली ना मी, तू जास्त केलं. म्हणजे इतका संताप सरांचा माझ्यावरती, कारण खोड्या मस्ती, समोर तास चालू असताना मागे गप्पाच मार, कोणाची तरी खोडच काढ, कारण बॅक बेंचर होतो ना. सोबतच्या खोडकरपणाची वेगळी एक लकब होती, ती म्हणजे अशी, सुरेश भटांच्या कवितेमध्ये मी सांगतो, रंगुणी रंगात रंग माझा वेगळा आणि गुंतून गुंत्यात पाय माझा मोकळा. म्हणजे मागच्या बॅक बेंचरला खरंच मग तो त्यात चांगलं शिकला. मी तुला सांगू मला शाळेने काय शिकवलं. आज नेहमीच्या पद्धतीने काम करता येणं शक्य असून सुद्धा वेगळ्या पद्धतीने काम करण्याची जी ताकद माझ्यात आहे ना, ती माझ्या शाळेमुळे. कारण 10वीमध्ये असताना मला आठवतं आमच्या शाळेच्या इनामदार सर, पुन्हा एकदा माझं त्यांचं फारच प्रेमाचं नातं होतं, पण मला खूप कौतुक वाटतं की जाताना सरांनी आमच्याकडनं जी गोष्ट करून घेतली ना, ती कदाचित आमच्या डोक्यातनं तेव्हा आली नसेल. सर म्हटलं की तुम्ही शाळा सोडून जाणार, तुम्ही नापास जरी झालात तरी पुन्हा शाळेत तुम्ही येऊ शकणार नाही, आणि तुम्ही आता इथनं गेल्यानंतर पुन्हा शाळा हा विषय तुमच्या आयुष्यात नाही, अनलेस अँटिल तुमची मुलं त्यांच्या शाळेत जातील तोपर्यंत. तर शाळेतनं बाहेर पडताना असं काहीतरी करून जा की जी आठवण तुमची कायमस्वरूपी शाळेत राहील. तर सरांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही एक काम करा, तुम्ही सगळ्या मुलांनी हस्तलिखित ज्ञानेश्वरी लिहा. एक एक अध्याय तुम्ही प्रत्येक मुलांनी निवडा, तुम्हाला आवडेल तो अध्याय तुम्ही स्वतःच्या हस्ताक्षरात लिहा, आणि सगळ्यांची ती हस्तलिखित ज्ञानेश्वरी आपण आपल्या शाळेत आठवण म्हणून तुमच्या बॅचची 10वी B 1991च्या बॅचची म्हणून ठेवूया. आणि प्रत्येकाने त्याच्या पद्धतीने जमेल त्याच्या हस्ताक्षरात, कोणाचं चांगलं होतं, कोणाचं बरं होतं, कोणाचं वाईट होतं, प्रत्येकाने एक एक अध्याय लिहिला. भले त्याला ज्ञानेश्वर किती कळले नाही कळले हा भाग वेगळा, पण ज्ञानेश्वरांची एक एक ओवी वाचली गेली, ती स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिली गेली, आणि आजही शाळेच्या लायब्ररीमध्ये एका काचेच्या बॉक्समध्ये ती ज्ञानेश्वरी हस्तलिखित आमच्या बॅचने लिहिलेली ठेवलेली. आणि आजही शाळेत गेल्यानंतर पहिलं लक्ष आमचं लायब्ररीकडे जातं की आमची आठवण जर कुठे असेल तर ती तिथे लायब्ररीत आहे अजूनसुद्धा. शाळेतला असा कुठला दिवस आठवतो की तुला शाळा म्हणणार हा दिवस मी कधी विसरणार नाही? तसे खूप दिवस आहेत. म्हणजे 10वीतल्या ज्या अनेक गोष्टी आम्ही केल्या, म्हणजे केवळ मजा म्हणून आम्ही 10वीत एका गँगनी चोरीसुद्धा केलेली आहे. त्यामुळे ओके सो म्हणजे ह्या गोष्टी ना काही एंडलेस आहेत त्या गोष्टी, आणि त्याची जी गंमत, त्याची जी आठवण आहे ना मनात, तर काहीतरी असं वाटतं की खूप एक वेगळाच कप्पा स्वतःचा आयुष्यातला काढून ठेवला आणि तो परत कधी येणार नाही. तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्याकडे बघून तुम्ही आता कुठलं तरी गाणं म्हणाल असं मला वाटत नाहीये, पण तरी मी तुम्हाला कारण तुम्ही आता खरंच खूप वेगळ्या मूडमध्ये, तुम्हाला ते तुमचं पॅडनी क्रिकेट आणि खिडकीतून पळून जाणं आणि खोडराबांची चोरी वगैरे आठवते. पण एक मला तुमच्या सगळ्यांकडनं एकत्र तुमच्या शाळेच्या काळातलं ट्रिपला जातानाचं तुम्ही जे काही म्हणलं असाल, क्रिकेट नंतर म्हणलं असाल, काही पण तुमच्या सगळ्यांकडनं एकत्र ऐकायचं आहे. 1 2 3 4 नुमवीचा जय जयकार. 1 2 3 4 नुमवीचा जय जयकार. हाती गावते मला आज इतकं छान वाटतंय की माझ्या मित्राला सुबोधला त्याच्या इतक्या टाईट शेड्यूलमध्ये असे काही क्षण आपण देऊ शकलो की त्याच्या चेहऱ्यावर खूप छान हसू आलं. त्यांनी हे क्षण जितके एन्जॉय केले, मला खात्री आहे की हे त्याला पुढच्या काही महिन्यांमध्ये, वर्षांमध्ये काम करायला खूप जास्त शक्ती देतील. आपण सुबोधची गोष्ट ऐकली, आता पुन्हा एकदा आजच्या विद्यार्थ्यांची गोष्ट ऐकली. खूप झाली धमाल, खूप झाली मस्ती. आता तास आहे गोष्टीचा, आणि या मधल्या सुट्टीनंतर त्यांना एक थोडीशी गंभीरशी गोष्ट सांगणार आहे, आणि बघूया या मुलांना त्याच्यावर काय वाटतंय. तर मुलांना या गोष्टीचं नाव आहे लॅपटॉप. काय नाव आहे? एका शाळेमध्ये निबंध लिहायची स्पर्धा असते, एसे रायटिंगची. ओके, आणि तो निबंधाचा विषय असतो की तुला मोठं झाल्यावर कोण व्हायचंय. आणि सगळेजण आपापला निबंध लिहितात, आणि एका निबंधाला, एका एसेला फर्स्ट प्राइज मिळतं, आणि त्याच्या प्रिन्सिपल असतात तो वाचून दाखवतात. तर त्या एसेमध्ये असं लिहिलेलं असतं की मला मोठं झाल्यावर लॅपटॉप व्हायचं, आणि त्या एसेला सगळ्यात पहिलं प्राइज मिळतं. आणि तो एसे वाचल्यानंतर ऑडियन्समधली अर्ध्या लोकांच्या डोळ्यात पाणी येतं. असं का असेल? का त्या मुलांनी असं लिहिलं असेल की मला मोठं झाल्यावर लॅपटॉप व्हायचं? कारण त्याच्या लक्षात येतं की आपल्या आईबाबांच्या हातात जास्त वेळ काय असतं? आणि लॅपटॉप असतो. कळली ना तुम्हाला गोष्ट की आज मुलांना असं का वाटतं की आपण लॅपटॉप व्हावं? त्यांना असं वाटतं कदाचित मग आपल्या आईवडील आपल्याला जास्त वेळ मांडीवर घेतील, जास्त वेळ देतील. तर तुम्हाला खरंच असं वाटतं की ही गोष्ट बरोबर आहे?
मला तरी वाटतं ही गोष्ट खूप बरोबर आहे आणि यात खूप डीप थॉट्स आहेत, कारण लॉजिक खूप डिफिकल्ट होती आणि त्या मुलाला असं वाटतं की त्याला त्याच्या आई वडिलांच्या खूप जवळ राहायला पाहिजे. मग ही गोष्ट चांगली. आणि पण का असं वाटतं आजकाल आई वडील वेळ देत नाहीत मुलांना असं वाटतं? तुम्ही स्वतः आय थिंक सो हे गाणं म्हणलेले आहात की दूरदेशी गेला बाबा. या गाण्यात त्या मुलाला पण वाटतं की त्याचे आईवडील त्याच्या जवळ हवे किंवा सतत जवळ हवे, पण असं काही मुलांना हे समजत नाही की त्यांचे आईवडील हे सगळं त्यांच्यासाठीच करत असतात, त्यांच्या भल्यासाठीच करत असतात. एका बाजूला आईवडिलांना वाटतं ते बरोबर आहेत, एका बाजूला मुलांना वाटतं ते बरोबर आहेत. सो इट इज अ कन्फ्युजिंग पार्ट. मला वाटतं खूप गोड उत्तर आहे, आई बाबांना थोडंसं दिलासा देणारही आहे आणि थोडं जागं करणार आहे. अजून कोणाला काय बोलायचं या गोष्टीवर? मला नाही वाटत की हे बरोबर आहे, कारण आई वडील जरी कामानिमित्त का कशानेही बाहेर असतील तरी त्यांचं जे प्रेम असतं ते आपल्या हृदयात नेहमी साठवलेलंच असतं. आणि त्याच्यामुळे एक असं बघायला गेलं की आता जगात एवढी कॉम्पिटिशन वाढली आहे, तर मुलं एकटं राहायला शिकतात आणि सेल्फ इंडिपेंडंटही बनतात. व्हेरी गुड. सो आई बाबा लव्स यू, राईट? सो 3 cheers फॉर आई बाबा. हिप हिप. हिप हिप. डेंजर प्रश्न विचारणार आहे प्रिन्सिपल मॅडमला की त्यांनी केलेली सगळ्यात मोठी मिस्चिफ काय होती, सगळ्यात मोठी खोडी काय होती? मी 9वीत होती, माझी एक टीचर होती, ती सारखी मलाच रागवायची. मग मला खूप राग आला, म्हणून तेव्हा मी त्यांच्या केसांमध्ये च्युइंगम लावून दिली होती. टीचर्सनी आमच्यासाठी काहीतरी सॉलिड परफॉर्मन्स दिला पाहिजे. आता आम्हा सगळ्यांची अशी खूप मनापासून इच्छा आहे की टीचर्सनी आमच्यासाठी काहीतरी सॉलिड परफॉर्मन्स दिला पाहिजे आणि मी यांनाच विचारतो की काय करायचं. टीचर्स आपल्याला दरवेळेस होमवर्क्स देतात आणि खूप रागवतात, तर आज आम्हाला पाहिजे की टीचर्स आमच्यासाठी एक डान्स परफॉर्मन्स टीचर्सचा. यू वॉन्ट? सगळ्यांना क्लॅप 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 क्लॅप. आता असं आहे की हे सगळे आपल्याला प्रश्न विचारतात, आपल्याला कधी कधी उत्तर आलं नाही तर वर्गाच्या बाहेर काढतात आणि आपण नोटबुक विसरलो तर आपल्याला ओरडतात की हे काय लक्षात कसं राहत नाही. राईट? ओके. तर ही तुम्हाला संधी आहे की तुम्ही तुमच्या टीचर्सना प्रश्न विचारू शकता, पण सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या मनातले तर प्रश्न आपण विचारणार आहे. माझा प्रश्न मी डायरेक्ट प्रिन्सिपल मॅडमला विचारणार आहे की तुमची नजर असते सगळ्या मुलांवर की कोण कसं वागतंय, कोण काय करतंय. तुम्ही लहानपणी कशा होता? मी लहानपणी खूप चांगली होती, खूप खेळकर होती. अभ्यासात माझं बिलकुल लक्ष नव्हतं आणि मी अभ्यास सोडून बाकी सगळं करायला तयार होते. अँड आय रिमेंबर माय मदर रनिंग बिहाइंड मी ऑल द टाईम दॅट आय नीड टू स्टडी. बट लाईक हाऊ माय स्टुडंट्स बिहेव टुडे, दो शी वुड मेक एम्प्टी टाइम टेबल सो मी कधीच तो टाइम टेबल फॉलो नाही करायची. पण आज तुम्ही मुलांना सांगता ना की टाइम टेबल फॉलो करा? हो, कारण आज मला त्याचं महत्त्व कळालं आहे. मला असं वाटतं की आपल्याला मोठं झाल्यावर कळतं बराच की लहानपणी आपण जे करत होतो विद्यार्थी म्हणून, टीचर म्हणून
विद्यार्थ्यांकडे बघताना तुम्ही त्यांना ओरडलात तर असं कधी कधी मनात वाटत असेल ना की उगीच ओरडते पण ठीक आहे तर ओरडायला पाहिजे? रोज वाटतं, रोज प्रत्येक क्षणाला जेव्हाही ज्या मुलाला मी पनिश करते मला नेहमी गिल्टी वाटतं, कारण की हे मला आतून समजतंय की ते आज जर हे सगळी मस्ती नाही करणार तर वेन विल दे डू इट. किती छान उत्तर दिलं की नाही? व्हेरी गुड. पण आता मी एकदम एक डेंजर प्रश्न विचारणार आहे प्रिन्सिपल मॅडमला की त्यांनी केलेली सगळ्यात मोठी मिस्चिफ काय होती, सगळ्यात मोठी खोडी काय होती? ऐकायचं आहे ना? एकदम शांतपणे ऐका, कारण कदाचित एकदम मोठी खोडी केलेली असेल त्यांनी. ॲक्च्युली सांगायला नको पण मी सांगते तुम्हाला. मी 9वीत होती जेव्हा आम्ही आमच्या कॅम्पसाठी गेलो होतो स्कूलकडनं आणि आम्ही अलिबाग बीचला गेलो होतो. येताना माझी एक टीचर होती, ती सारखी मलाच रागवायची. काही झालं की हीच करत असेल, हिनीच केलं असेल. मग मला खूप राग आला, म्हणून बसमध्ये त्या माझ्यासमोर बसल्या होत्या. तर तेव्हा मी त्यांच्या केसांमध्ये च्युइंगम लावून दिली होती. पण याची पनिशमेंट काहीतरी मिळाली असेल, कारण तशीही फारच मोठी खोडी होती मला असं वाटतं. हो, आज मला मान्य आहे ती मोठी खोडी होती, पण तेव्हा ती बरोबर होती, कारण मला कुठेतरी माझा राग काढायचा होता. पण शिक्षा नाही मिळाली? मिळाली ना. 3 days आय वॉज सस्पेंडेड फ्रॉम द स्कूल आणि माझ्या टीचरला त्यांचे केस कापावे लागले. म्हणजे एकदम लांब केसाला टीचरचं एकदम बॉपकट केलं यांनी एका दिवसामध्ये. बरोबर. खूप लांब नव्हते बट येस लॉंग हेअर अँड शी हॅड टू कट इट. माझ्या मनातला प्रश्न मी विचारला, आता यांच्या मनातले प्रश्न विचारूया. कोणाला विचारायचा आहे प्रश्न? हा, याला उभा राहा रे तू. हा, कोणाला विचारायचं? तुम्ही लहानपणी काय काड्या केली का? काड्या केल्या का? ही लँग्वेज वेगळी आहे. म्हणजे मिस्टिफ केली का? म्हणजे काय तोडफोड की काय मिस्टिफ केली का? खूप डेंजर. ज्याने पण केली असेल ते हात वर करा. मी खूप बऱ्यापैकी खोड्या केल्या आता शाळेत असताना. आमच्या टीचर्स जेव्हा दुसऱ्या मुलांमध्ये सगळ्या मुलांच्या ग्रुपमधनं एखाद्या मुलीमुळे किंवा मुलामुळे आम्हाला रागवायच्या, त्यावेळेला मधल्या सुट्टीत जाऊन आम्ही त्यांची सायकल पंक्चर करून यायचो. आज बहुतेक एवढ्या मिसयूज बाहेरणार आहेत की तुम्हाला खूप आयडियाज मिळणार आहेत त्यांच्याकडनंच की आपण हे अजून केलंच नाही, आपण हे केलंच नाही. थांब. हा, तू इकडे ये. इकडे तुम्ही कधी तुम्हाला कंटाळायला म्हणून तुम्ही कधी स्कूल बंक केली का? कंटाळाला म्हणून कधी स्कूल बंक नाही केलं, पण हिस्ट्री पिरियड कधी बोरिंग वाटलं म्हणून मॅन खाली टाकून झोपून नक्की गेलो. मला आज खूप एक मोठी ट्रिक कळली आहे की तुम्हाला या टीचरच्या पिरियडमध्ये झोपायला काहीही हरकत नाही, राईट? जे रोज आपल्याला प्रश्न विचारतात त्यांना प्रश्न विचारायला कसली धमाल येते ना, आणि त्यांना पनिशमेंट, त्यांना शिक्षा, हे सगळं बोलायलाच किती मजा येते. तुम्ही पण तुमच्या मनातले प्रश्न तयार करून ठेवा, कारण तुमच्या शाळेत आपण तुमच्या शिक्षकांना प्रश्न विचारायचे. तोपर्यंत घेऊया एक मधली सुट्टी. अजून एक ग्रीटिंग मला खूप आवडलंय, सिद्धी नावाच्या मुलीने केलंय. तिने असं लिहिलंय की थँक्यू खान चाचा, ॲटलिस्ट यू डोंट टीच अस. त्यांच्या डोळ्यामध्ये खूप प्रेम दिसतंय मुलांसाठी. मला वाटतं हेच कारण असेल की त्या सिद्धीने असं लिहिलंय की तुम्ही आम्हाला शिकवत नाही, आमच्यावर फक्त प्रेम करता. अभ्यासाव्यतिरिक्त किती छान छान गोष्टी करतात ना लहान मुलं. मी त्यांना एक होमवर्क देणार आहे, पण हा होमवर्क ताण वाढवणारा नाही, ताण कमी करणारा. अत्यंत प्रेमाने, अत्यंत उत्साहाने या सगळ्या मुलांनी हा होमवर्क केला आहे. आपण त्यांना सांगितलं होतं की तुम्ही ग्रीटिंग कार्ड करा शिक्षकेतर लोकांसाठी. पण मलाही आठवते, मी जेव्हा शाळा आठवतो, शिक्षक जेवढे आठवतात तेवढेच आमच्या शाळेतले मामा आठवतात, मावशा आठवतात, ज्यांनी खूप प्रेमाने आपल्यासाठी केलेलं असतं. अगदी KG पासून ते मोठे होईपर्यंत आपल्याला मदत केलेली असते. अगदी हरवलेला डबा शोधून देण्यापासून ते आपल्याला नेईपर्यंत सगळं केलेलं असतं या मावशींनी आणि या मामांनी. त्यांच्यासाठी ग्रीटिंग करायला आपण सांगितलं. आणि गंमत म्हणजे मॅक्सिमम लोकांनी एकाच व्यक्तीसाठी ग्रीटिंग कार्ड केलं. मला गंमत वाटते की एका व्यक्तीचं स्थान या मुलांच्या मनात किती मोठं आहे, पण ते म्हणजे या शाळेतले खान चाचा. आणि इतकी सुंदर सुंदर ग्रीटिंग्स केले, तर मी आता सगळ्यांकडे ग्रीटिंग्स गोळा करतो खान चाचांना देण्यासाठी. ही मुलं किती वेगळा विचार करतात. इतकी सुंदर सुंदर ग्रीटिंग्स बनवली आहेत, पण सगळी ग्रीटिंग्स आहेत ती खान चाचांसाठी. आणि हा आयुष मला घेऊन आलाय खान चाचांकडे. मला खूप उत्सुकता की कोण असतील हे. आयुष,
खानच्याचे आहेत. ते खानच्याचे आहेत. इन बच्चों से बहुत ये प्यार है. आयुषने सगळ्यात वेगळं ग्रीटिंग दिलं, तुम्ही बघितलं असेल. कारण मी इतकी ग्रीटिंग्स आणली पण मी आयुषला बरोबर घेऊन आलो, कारण त्याला हे ग्रीटिंग असं द्यायचं होतं. आणि खरंच इतकं गोड ग्रीटिंग होतं की असं ग्रीटिंग आपल्याला प्रत्येकाला मिळवायला आवडेल. अजून एक ग्रीटिंग मला खूप आवडलंय, सिद्धी नावाच्या मुलीने केलंय. तिने असं लिहिलंय की थँक्यू खान चाचा, ॲटलिस्ट यू डोंट टीच अस. त्या मुलांनी तुमच्यासाठी ग्रीटिंग केलं हे तुम्हाला मी देतो. बच्चों को हमारी तरफ से सब बच्चों को शुक्रिया और धन्यवाद. इतका आशीर्वाद मिळालाय खान चाचांचा. मला असं वाटतं की ते खूप कमी बोलतायत पण त्यांच्या डोळ्यामध्ये खूप प्रेम दिसतंय मुलांसाठी. मला वाटतं हेच कारण असेल की त्या सिद्धीने असं लिहिलंय की तुम्ही आम्हाला शिकवत नाही, आमच्यावर फक्त प्रेम करता. आणि आयुष्य म्हणून इतकं गोड ग्रीटिंग द्यायला त्यांना आला. खान चाचा खूप खूप थँक्यू. प्रत्येक शाळेची एक गोष्ट असते, तुमच्याही शाळेची असेल. मला ती ऐकायची आहे. तुमच्या शाळेत यायचंय, तुमच्याबरोबर गाणी म्हणायची आहेत, धमाल करायची आहे, तुमच्या शाळेतल्या बाईंकडून कान पिळूनही घ्यायचं आहे. पण याच्यासाठी तुम्हाला अभ्यास करायला लागेल. नाही नाही, अभ्यास म्हणजे तो नाही, गणित, कोष्टक, संधी, समास, तह, तो नाही. आमचा होमवर्क. या शाळेतल्या मुलांनी खान चाचांसाठी किती सुंदर ग्रीटिंग्स केली बघितलं. तुम्ही करा. तुमच्या शाळेत असतील ना शिपाई मामा खान चाचांसारखे, भरपूर ग्रीटिंग्स करा आणि आम्हाला पाठवा. जे सगळ्यात छान, सगळ्यात जास्त होमवर्क करतील त्यांच्या शाळेत मी पुढच्या आठवड्यात येईल. त्यामुळे छान छान ग्रीटिंग्स करा आणि आम्हाला आमच्या पत्त्यावर पाठवा. मधली सुट्टी 135 कॉन्टिनेंटल बिल्डिंग, डॉक्टर ॲनी बेझंट रोड, वरळी, मुंबई 400018. ईमेल आयडी आहे madlisutti@znetwork.com किंवा zmarathi@znetwork.com. आज मी जी घंटा वाजवून मधली सुट्टी सुरू केली ती घंटा पुन्हा एकदा वाजली आणि सगळी मुलं घरी गेली, शाळा सुटली. पण ही शाळा पुन्हा एकदा भरणार आहे पुढच्या आठवड्यात. कदाचित तुमच्या शाळेत मोठ्यांची आणि छोट्यांची सुद्धा. तोपर्यंत पाहायला विसरू नका. याच दिवशी याच वेळी झी मराठीवर. तोपर्यंत मी घेतो एक मधली सुट्टी. मनसुद्ध तुझं गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, पृथ्वी मोलाची हाय पृथ्वी मोलाची. मनसुद्ध तुझं गोष्ट हाय पृथ्वी मोलाची. तू चाल पुढे तुला गड्याची कशाची परवा कोणाची. मनसुद्ध तुझं गोष्ट हाय पृथ्वी मोलाची. तू चाल पुढे तुला गड्याची कशाची परवा कोणाची. झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला, काट कुट वाट मंदी बोच केला. तरी तरी बी हसल शाबाशी त्याची. तू चाल पुढे तुला गड्या भीती कशाची परवा कुणाची. मनसुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची. तू चाल पुढे तुला गड्या भीती कशाची परवा कुणाची. तसे औक्ष म्हणजे मोठी लढाई, अन हत्याराच फुलावानी घाव भिखाई. गळ्यामंदी पडेल त्याच्या माळी जयाची. तू चाल पुढे तुला गड्या भीती कशाची परवा कुणाची. मनसुद्ध तुझं गोष्ट हाय पृथ्वी मोलाची. तू चाल पुढे तुला गड्या भीती कशाची परवा कुणाची.